तर मी जरांगेंच्या उपोषणाला भेट देईन. अंतरवलीतील उपोषणावर पालकमंत्री पंकजा मुंडे स्पष्ट बोलल्या. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी 25 जानेवारीपासून पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केलं आहे. आज 26 जानेवारीला सगळे सोयरीची अधिसूचना काढून 1 वर्ष पूर्ण होत आहे. 1 वर्ष पूर्ण झालं, मात्र समाज रस्त्यावर आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी GR काढून त्यांचे तात्काळ वाटप करण्यात यावं आणि त्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली त्या सर्वच सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे. यासाठी विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलं असून जालना जिल्ह्यातील अंतरवाली येथे त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. तर दुसरीकडे जालना जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा पदभार मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वीकारला आहे आणि येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज ध्वजारोहण केल्यानंतर पंकजा मुंडे यांनी पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारला असून पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास भेट देण्यासंदर्भात त्यांनी भूमिका स्पष्ट केली. जरांगे पाटलांच्या उपोषणाबद्दल अनेक वेळा, असंख्य वेळा मी बोललेली आहे. ते त्यांचा लढा लढत आहेत, त्याच्याविषयी माझ्यामध्ये मनामध्ये संपूर्ण सन्मान आहे आणि संविधानिक चौकटीत बसून त्यांच्या कोणाच्याही लढ्याला न्याय मिळावा अशीच माझी भूमिका आहे. आता ते उपोषणाला बसले. आज माझं पहिलंच पाऊल आहे जिल्ह्यामध्ये. त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर नक्कीच मी तयार आहे. कारण शेवटी जेव्हा आपण कोणाच्या उपोषणाला किंवा कोणत्या आंदोलनाला भेट देतो तर तिथलं वातावरण कसं असावं ही जबाबदारी त्यांची असते. ती जबाबदारी त्यांनी घेतली आणि त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर मी नक्कीच भेट द्यायला तयार आहे. तसा निरोपही मी त्यांना पाठवेन आणि त्यांच्या निरोपाची प्रतीक्षा करेन. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जालना.